सर, पेट्रोल पंपावरती आज आपण परिस्थिती पाहिली तर अनेक पेट्रोल पंप कोरडे झालेले आहे आणि लोक पेट्रोल पंपावरती गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय सांगा? सद्यस्थितीमध्ये सप्लायमध्ये थोडा विलंब आहे, परंतु ड्राय झालेत अशी सगळीकडची परिस्थिती नाही. काही ठिकाणी पेट्रोल पंपच्या कंपन्या ज्या आहेत त्यांच्या पॉलिसीमध्ये असं आहे की आत्ता सध्या ते त्यांची टाकी ड्राय झाल्याशिवाय दुसरं टँकर देत नाही आहेत. त्या अनुषंगाने काही ठिकाणी ट्रान्सपोर्टमुळं विलंब होत आहे, हे निश्चित आहे. परंतु माझं सगळ्याच जनतेला आव्हान आहे आणि विनंती देखील आहे. भारताचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस सरांनी जे आवाहन केलं आहे त्याला अनुसरून सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे राष्ट्रहितासाठी. आणि शेवटी फॉरेक्स किंवा फॉरेन एक्सचेंज वाचवण्यासाठी आपल्याला इंधनात बचत केली तर प्रत्येक फॅमिलीची आणि इंडिव्हिज्युअलची सुद्धा ती बचतच होणार आहे. त्यामुळं सर्वांनी पेट्रोल किंवा डिझेल ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशाच ठिकाणी वापरावं. ज्या पद्धतीनं पंतप्रधान महोदयांनी आवाहन केलेलं आहे की पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टमचा जास्तीत जास्त वापर करा किंवा शेअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये काही प्रगणक जात असतील, काही BLO जात असतील, त्यांनी शेअरिंगमध्ये कार करून गेलं किंवा शेअरिंगमध्ये वाहनावर गेलं तर त्याचा देखील परिणाम सकारात्मक या परिस्थितीवर होईल. त्यामुळं सर्वांना माझं आवाहन आहे की आपण काटकसरीनं, आपण जसं आपल्या घरात एखादी गोष्ट मोजकी असल्यानंतर काटकसरीनं वापरतो त्या पद्धतीनं इंधनाचा वापर देखील काटकसरीनं करावा अशीच विनंती राहील.